विद्यार्थी मित्रांनो, मी कोणत्याही पानसट गोष्टींसाठी सारखा व्हिडिओ पण बनवत नाही आणि लाईव्ह पण येत नाही. कारण तुम्ही अभ्यास करायचं काम मलाच पाहत बसायचं हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. तर आज मी ज्या कामासाठी या ठिकाणी आलोय, ज्या कामाचं श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हे काम कोणी केलंय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नॉन क्रिमिलियरसाठी विद्यार्थ्यांना वेळ हवा होता आणि हे सर्टिफिकेट निघण्यासाठी 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. आणि विद्यार्थ्यांकडे, बहुतांश विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नव्हते. तर मग सुराज सर माझ्याकडे आले. त्या दिवशी त्यांना सांगितलं की बा आपल्या यासाठी काय करता येईल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की परीक्षा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. मला शिक्षकांचे पण कॉल आले ते, पण 50% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की परीक्षा पुढे जावी आणि काहींचं म्हणणं आहे की नाही जावी पुढे. म्हणून या ठिकाणी मी न्यूट्रल राहिलो. पण मला एक गोष्ट करायची होती, ती म्हणजे विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर मिळालं किंवा त्यासाठी जर काही सवलत जर मिळाली तर बरेचसे जे ओबीसी कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना जर ते मिळालं नाही तर ते ओपन मधून जातील आणि म्हणून त्यांना ते सर्टिफिकेट मिळेपर्यंत किंवा मिळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील. आणि म्हणून मी सुराशे सरांना इथं बोलून घेतलं होतं. पहिल्यांदा आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट साहेब यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी पण प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यासाठी काहीतरी तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली व्यक्ती तुम्हाला सांगतो. वैजापूरचे जे आमदार आहेत बोरणारे सर, ते मुळातच प्राध्यापक आहेत. त्यांना त्याच्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची समस्या समजतात. सुराशे सर त्यांच्याकडे गेले होते, त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी मग ओक मॅडमशी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे जे पत्र आहे आत्ताच नुकतं चाललंय, तर अनुराधा ओक मॅडम ह्या आयुक्त आहेत, त्यांच्याकडे याचा पाठपुरावा केला. त्याचं पत्र मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो. हे पत्र बोरणारे सरांनी मॅडमला पाठवलं होतं. हे पत्र माझ्या मोबाईलमध्ये येतं, इथं मी काय दाखवत नाही, जास्त वेळ नाही घेत तुमचा. तर त्यांनी ते पत्र पाठवलं. पण याच्या आणखी एक नंतर एक गोष्ट आम्ही केली, ती म्हणजे संतोष मगरला सांगून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फोन करायला लावले होते आम्ही. कुठे? मॅडमच्या तिकडे कार्यालयामध्ये. आणि ही मोहीम चालू होती आम्ही. हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळण्यासाठी तो त्यांना वेळ लागत होता. एकतर परीक्षा पुढे घ्या किंवा काहीतरी सवलत द्या. आणि म्हणून एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय. आणि या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समध्ये 14 तारखेपर्यंत ज्यांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाहीये त्यांनी टेट परीक्षेकरता जरी त्या ठिकाणी 14 तारखेपर्यंत त्यांचा फॉर्म सबमिट केला किंवा प्रपोजल सबमिट केलं तरी अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. यासाठी आम्ही खास करून प्रयत्न केलेत. हे प्रयत्न मी सांगणं आवश्यक होतं तुम्हाला की याच्या पाठीमागे पडद्याच्या पाठीमागे कोण होतं. ज्यावेळेस हे डीएड बीएडच्या सगळ्या कुठल्याही प्रकारचे आंदोलन असतील किंवा कुठल्या प्रकारचे त्यांचे धरणे असतील, त्या ठिकाणी मी 50-50 हजार रुपये, 1 लाख रुपये मदत केली मागच्या वेळेस सुद्धा. आता सुद्धा यावेळेस मला वाटलं की मदत करणं आवश्यक आहे. म्हणून सुराशे सरांना पर्टिक्युलर ह्याच गोष्टीच्या साठी आम्ही पाठवलं होतं. तर त्यांनी कार्यक्रम हा तुमच्यासाठी एकदम योग्य रीतीने राबवलेला आहे. मी संपूर्ण टेटच्या विद्यार्थ्यांतर्फे आणि द विनर्स करिअर अकॅडमीतर्फे आमचे शिक्षक श्री सुराशे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जर तसं जर नानस झालं तर हे जे मुलं आहेत ना, हे डायरेक्ट ओपन कॅटेगरीमध्ये गेले असते. म्हणून या विद्यार्थ्यांच्या आशीर्वाद आम्हाला मिळतील. म्हणून आता एक लक्षात घ्या की परीक्षा पुढे जाईल की नाही हा प्रश्न मनात गोंधळ निर्माण करण्याच्या ऐवजी तुम्ही अभ्यासाला लागा. मी तुम्हाला द विनर्स करिअर पॉईंटतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परीक्षा पास झाल्यानंतर, शिक्षक झाल्यानंतर आम्हाला एक फोन करून सांगा, आम्ही नोकरी लागलो. तेवढाच आम्हालाही अभिमान वाटेल की आमचे विद्यार्थी नोकरी लागले म्हणून. धन्यवाद.